अरे बंदूक पिचकारी दिसते, रंग उडवूया. मला वाटलं युद्ध सुरू झालं का काय. काहीला दरवाजा तिकडे नाही हे इकडं. काय म्हणायचं अडाणी माणसांचं. कोण आहे? कोणच नाही. चल मी कोण पाहिजे? काय पाहिजे? ते पटवर्धन बाई इथंच राहते ना? हो इथेच राहतात. काय काम आहे? काम आहे ते तर करायला आलोय, म्हणून तर भेटायला बोलवलंय. आता भेटल्याशिवाय कसं सांगणार काम काय आहे ते, नाही का? हे कार्ड बघा. बघू. काढून घेतो येडच आहे. काढतो मॅडम तसं. हा मग आज ज्याला हरकत नाही. आईले केस पांढरे झाले या वयात. चप्पल काढ आणि आत ये, चल. चोरणार नाही ना कोण? नाही तुमच्याकडे म्हणून वाटते तसं म्हणून म्हटलं. आईला नोकर दिसतंय केवढा. चल चला आम्हाला दिसतोय. सामान उचलेल, लक्ष ठेव. तू पण. मी पण मी कशाला तुमच्यात नाही. बस तिकडे. हमालपुरात होतो तुम्हाला बरोबर. दिसत्या वाच घेऊया. कोण आयल्या माणसाचं धड नाही असं बसलंय ऍ करत. आपण बसूया बाबा. असं बसायचं होय? बसतो की सांगा आम्हाला. असं बसायचं. बाईच्या अंगावर कापडच नाही, लाज नाही वाटत होय तुला? काय काय जमा केलंय घरामध्ये. माणसं कमी सामान जास्त. इथं बी अंगावर जातीस होय? थांबता आवतो तुला बरोबर. इकडं पण आलीस होय? तुझा पिच्छा सोडावा म्हणून इथं नोकरी करायला आलं हो. माग हे मांजर जरा लक्ष ठेव आमच्या गाडीवर. पळते ड्रायव्हर. अरे तुम्ही चाल. अरे वा वा वा. माझ्यासारखं नोकरी मागायला आलंच वाटतं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, सगळं सांगायचं नाही मला येत नाही गाडी म्हणून. सांगायचं समजे येतंय. सकाळी गाडी पुसतोय, संध्याकाळी पुसतोय. नाही काय आलायच ना म्हणून म्हटलं. काय माहितीये का, मी इथे लहानपणापासूनच लहानपणापासूनच इकडे काम आलाय. जवळच दिसतेस कोणतरी, मित्र दिसतेस वडिलांचा. काय नाव काय म्हटलं तुझं? माझं नाव पटवर्धन. पटवर्धन. अरे यांचाच पाहुणा दिसतेस की. तिच्या वडिलांचा भाऊ म्हणायचा की वडील भाऊ म्हणायचा? नाही काय बरोबर. भावाचा वडील म्हणजे तू आजोबा झाला का नाही? सलाम सलाम सलाम. मी म्हटलं होतं ना तुम्हाला तो हाच. ऍक्च्युली माझी ओळख झाली की बाहेरच भेटले होते. हो काका लागतायत हाफ चड्डी घातली ना उभारायला लागतायत. काका बघितलं आपण किती बावळट आहोत हे दाखवून देतोय. ते माझे वडील आहेत, कर्नल पटवर्धन. हा वडील कर्नल. मग आधी ना सांग. वडील वडील वडील. काय रे ढील काय? तुम्ही वडील मी ढील. वडील म्हणजे आमचेच बाप म्हणते त्याला. वडील. काय रे राहतोस कुठे तू? ते बघा आमच्या अमलपुरात राहतोय मी. आणि शिक्षण? आता शिक्षण बघा पहिलीच 6 महिला नापास झाल्यापासून शाळेचं तोंडच नाही बघितलं. बापानं काय केलं, बोजा उचलायला लावला. तेव्हापासून ठरवून टाकलं या टाळक्याचा उपयोग अक्कल हुशारी करायला वापरायचा नाही. म्हणजे आता शाळा म्हटली म्हणजे बघा सिग्नल आठवतोय. आता आमचं डोसकं आणि शाळेच्या मास्तरचा हात यांचा नेहमी ऍक्सिडेंट व्हायचा. तो कसा काय? असा मार खाऊन टाळकं एवढं टणटणीत झाले तुम्हाला सांगतो. कोणत्या बी वजनाचा बोजा उचलायला सांगा, उचलायला तयार. अगदी तुमच्या वजनाची उचलतो. गुड गुड. नंदिनी तुला खात्री आहे माणसाबद्दल? त्याची भाषा पण किती अशुद्ध आहे. काय संस्कार करणार तू 6 महिने त्याच्यावर? 6 महिन्यात नंदिनीच याच्यासारखं बोलायला लागेल. करून छान, घेऊन छान, जाऊन छान. काळू बाळू पण हसून छान राहिले. मला खात्री आहे फक्त 6 महिने. अगं जरा विचार कर, कुठे हा फाटका दरिद्री हमाल आणि कुठे तो? कोणती? अगं त्यापेक्षा तू अमिताभची मनधरणी केलीस तर तो सुद्धा काम करेल तुझ्या फिल्म मध्ये. ते शक्यच नाही. वेल नंदिनी तुझी खात्रीच असेल तर होईल तुझ्या मनासारखं. राहू दे त्याला इथेच. तो आपल्या आउट हाऊस मध्ये राहील. ओके? येस. ऑल द बेस्ट. थँक्यू. चल जयू चल.
बजरंग बली की जय. म्हणजे म्हणजे माझी नोकरी पक्की झाली म्हणायची. हो. घरी जा, तुझं सामान घेऊन ये. आणि आजपासून 6 महिने तू इथंच राहायचंस. 6 महिने आताच घेऊन येतो 6 महिन्याचं सामान. आली का खोली आमची. आईला तू आतापर्यंत दुसऱ्या सामान उचललं, फर्स्ट टाइम माझं सामान उचलतो हे. अरे वा, तुम्ही असताना आणखीन एक माठ कशाला. जरा टिपूया. हो इथे बसा. हा. इथं बसतेत होय. बसा. आमच्या तिथं बसतेत. लई शिस्तीची माणसं बाबा, बसता बी येत नाही. अरे वा, इथं मी राहायचो होय. हे मला हॉस्पिटल वाणी दिसतंय. हॉस्पिटल. हा, म्हणजे काय, तो आमचा बाब्या का ना बाब्या, हा. तो एकदा रेल्वेतनं खाली पडला. हा. त्याला स्पेशल वॉर्डात ठेवलं होतं. रोज जायचो ना बघायला मी, म्हणून म्हटलं तिकडे पण असंच होतं. तू इथेच राहायचं. इथं ही तुझी कॉट. इथेच झोपायचं, कळलं? मी इथं राहायचं. अरे वा 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 वा. इथं राहायचं, याच्यावर झोपायचं. तुम्ही कुठं झोपणार. आम्ही बघू. लहानच आहे. लई मऊ मऊ आहे. अरे वा वा. फर्स्ट क्लासची वेटिंग रूम दिसती. गार गार वाटते. याचं काय वाटते? मॅडम हा बघा. राजा, काय चाललंय हे? कुठं काय मशिरी वाजतोय. लय बेस लागते. तुम्हाला पण देऊ का थोडीशी. घे की. शट अप. जीवा शिवा फेकून दे ती तंबाखू. ए डोका फिरवायचं काम नाही, सांगून ठेवतो. हा राजा, नंदिनी टेक इट इझी. हा, माझी मशिरी आधीच सांगून ठेवतो. हा, रोज तोंड धुतोय यानं. म्हणजे दात बघा स्वच्छ झाले, स्वच्छ. शी. शी करायला काय झालं. माझे दात बघा मोत्यासारखे. ई मोती कुठला दात कुठला कळायचं नाही बघा. महिनाभर आंघोळ केलेली दिसत नाही. महिनाभर नाही काय, 3च दिवस झाले आंघोळ नाही केली. त्याचं काय झालं, अंगाला एवढा घाम येतोय, म्हटलं वेगळं पाणी कशाला लावा, जातंय धुणं जाऊ दे. फेकून दे रे ती तंबाखू. पेस्ट द्या त्याला, कशी लावायची ते शिकवा. हे काय करते काय. लय बेस लागतंय. आणखीन दे, आणखीन दे. आईला चॉकलेट सारखं वाटतंय. पाणी आलं. आग 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 कुठे कुठे आग? कुठे कुठे आग काही इकडे नाही लागली, आग दुसरीकडे लागली असणार, म्हणून इकडे पाणी आलं होतं भदा भदा. आमच्या अमलपुरात असंच होतंय. हा हे बघा. मग तुम्हाला घाबरून झाड कमी झाली, केवढी मोठी होती माहिती का. जाऊ दे जाऊ दे, आता लवकर आंघोळ करा. चला सगळं, चल जयू. कर